हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी प्रज्वल तुम्हा सर्वांचं या युट्यूब चॅनलवर स्वागत करते। व्हिडिओ करण्याचं विशेष असं काही कारण नाहीये, मला एक छोटीशी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची। प्रजाने मला खूप छान असं सरप्राईज दिलं। सरप्राईज म्हटलं तर खूप छोटं आहे ते, म्हणजे तुम्हाला असं वाटेल अरे एवढी छोटी गोष्ट आम्हाला सांगते, पण ती गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे। आता आमच्या लग्नाला 12 डिसेंबरला 3 वर्ष पूर्ण होणार आहे आणि या 3 वर्षात त्यांनी मला कधीच कुठलं सरप्राईज दिलेलं नाही। हा, माझ्यासाठी बऱ्याच गोष्टी घेतल्या त्यांनी, पण मी सोबत असताना माझ्या माघारी म्हणजे मी नसताना त्यांनी जे माझ्यासाठी घेतलंय ना ते मी तुम्हाला दाखवते। हे त्यांनी मला छान शॉर्ट कुर्ती ऑर्डर केली, ती मेशोवरून ऑनलाईन ऑर्डर केली आणि मला ती खूप जास्त आवडली। खूप छान दिसते आणि मला एकदम परफेक्ट आली। त्यांना कसं समजलं माहित नाही, माझं माप वगैरे एकदम व्यवस्थित त्यांनी ऑर्डर केलं आणि मला कॉल करून कसं बोलतात की आशू माझं पार्सल येणार आहे आज आणि ते घे, त्यामध्ये काय नाही टी शर्ट आहे आणि ते बघ कसं येतात। आणि मी ते ओपन केलं, एवढी खुश झाले मी, मला खूप जास्त आनंद झाला आणि ते मला एवढा आवडला तो कुर्ता, एवढा भारी दिसतोय, छान दिसतोय, मस्त दिसतोय आणि भारी आला तो पण। आणि एक गोष्ट सांगते, आम्ही असंच मार्केटला वगैरे जायचो ना तर ते मला बोलायचे आशू त्या मुलीने ती शॉर्ट कुर्ता घातले, तो कसं दिसतोय का, तुला कसं दिसेल बरं? मी म्हणायचे बघू कसा दिसेल, तर कधी घातला नाही, बघू घेऊ, बघू बघू म्हणता म्हणता त्यांनी कधी ऑनलाईन ऑर्डर केलं तेही मला माहित नाही आणि त्यांनी ते पहिल्यांदा मला ते ऑनलाईन ऑर्डर करून माझ्या समोर ते आलं, माझ्या हातात भेटलं ते पार्सल मला आणि मी ते ओपन केलं। मला खूप जास्त आनंद झाला, खूप खुश झाले। म्हणजे बायकोला अपेक्षा असते ना नवऱ्याकडनं की नवऱ्याने काहीतरी छोटंसं सरप्राईज वगैरे द्यावं, तर एक छोटंसं सरप्राईज त्यांनी मला दिलं 3 वर्षांनंतर। लग्नाच्या अगोदर तर काही सरप्राईज नव्हतंच, लग्नानंतर त्यांनी मला हे पहिल्यांदाच सरप्राईज दिलं। हीच गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि मी ती शेअर केलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो, मी कशी दिसते तेही कळवा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। ओके, बाय बाय।